आज आपण अनुमधू किचनमध्ये बनवणार आहोत 1 वाटी साबुदाणा आणि कच्चा बटाटा व उकडलेला बटाटा वापरून अगदी झटपट बनणारा मस्त कुरकुरीत पदार्थ उपवासाचे बॉल्स, जे तुम्ही कोणत्याही उपवासाला खाऊ शकता। बनवायला सोपे, कमी वेळेत तयार होतात, कोणत्याही चटणीसोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता। खूपच छान लागतात। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। उपवासाचे बॉल्स बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणा, 2 उकडलेले बटाटे आणि 2 कच्चे बटाटे घेतले आहेत। आता एका मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी कोरडा साबुदाणा घालून याची एकदम बारीक पावडर करून घ्यायची। तुम्ही विकतची साबुदाणा पावडर वापरली तरी चालेल। तर तुम्ही पाहू शकता अगदी रवाळ असा साबुदाणा बारीक करून घ्यायचा आहे। आता हे बाजूला ठेवू आणि एका बाउलमध्ये हा कच्चा बटाटा किसून घेऊ। इथे बटाटे छोटे आहेत म्हणून मी 2 घेतलेत। बटाटा मोठा असेल तर एकच घ्या। तर इथे मी कच्चा बटाटा आणि उकडलेला बटाटा घेतलाय, कारण उकडलेल्या बटाट्यामुळे छान बाइंडिंग येतं आणि कच्च्या बटाट्यामुळे पदार्थामध्ये त्याचा किस दिसायला खूप मस्त दिसतो व दाताखाली किस आला तर खूप छान लागतो। कच्चा बटाटा किसून घेतला व उकडलेला बटाटा हातानेच असा स्मॅश करून घ्यायचा। तर इथे दोन्ही बटाटे मिक्स करून घेतले। आता यामध्ये घालायचे 2 ते 3 चमचे किसलेलं सुकं खोबरं। तुम्ही ओलं खोबरं यामध्ये घातलं तरी चालेल। 2 चमचे भाजलेले शेंगदाण्याचे कूट, त्याचसोबत घालूया अर्धा चमचा जिरे, 2 ते 3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे। तुम्ही मिरच्यांची पेस्टही वापरू शकता। बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालायचं। त्याचसोबत घालूया 1 चमचा साखर आणि अर्ध्या लिंबाचा रस। साखर आणि लिंबाच्या रसामुळे या पदार्थाला खूप छान चटपटीत चव येते। तुम्ही जिरे, कोथिंबीर उपासाला खात नसाल तर नाही वापरली तरी चालेल। आता यात साबुदाण्याची पावडर घालायची। यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाहीये। बटाट्याचे जे मॉइश्चर आहे त्यामध्येच हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। लागेल तेवढं साबुदाण्याचं पीठ यात घालायचं। जर मिश्रण तुम्हाला सैलसर वाटलं तर या साबुदाण्याचं पीठ घाला आणि मिश्रण कोरडं झालं तर 1-2 चमचे पाणी तुम्ही वापरू शकता। पण बटाट्याच्या मॉइश्चर मध्येच हे पीठ भिजवून तयार होतं। छान असा गोळा तयार झालाय। आता यावर झाकण ठेवून 10 मिनिटं हे पीठ भिजू देऊ। साधारण 10 मिनिटं झाली, चेक करूया। तर पीठ छान भिजले। आता या पिठाचे आपल्याला छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आहेत। तुम्ही याला टिक्कीचा आकारही देऊ शकता, पण असे बॉल्स बनवल्यामुळे दिसायला खूप छान दिसतात। तुम्ही हव्या त्या साईजमध्ये छोटे मोठे बॉल्स बनवू शकता। तर बघा, इथे मी सर्व बॉल्स बनवून घेतले। एवढ्या मिश्रणाचे जवळजवळ 20 बॉल्स बनवून तयार होतात। आता बॉल्स तळून घेऊ। आता गरम तेलात हे बॉल्स सोडूया। इथे मी डीप फ्राय करते, तुम्ही शॅलो फ्रायही करू शकता। लो टू मीडियम फ्लेमवरच हे छान असे बॉल्स फ्राय करायचे, म्हणजे ते आतपर्यंत व्यवस्थित तळले जातात। हाय फ्लेमवर तळले तर वरून त्याचा कलर बदलतो, पण आतून ते कच्चे राहू शकतात। त्यामुळेच मध्यम गॅसवर मस्त सोनेरी रंगावर खरपूस असे हे उपवासाचे बॉल्स तळून घेणार आहोत। असं झाऱ्याने हलवायचं, म्हणजे या बॉल्सना एकसारखा सोनेरी रंग येतो व सर्व बाजूने एकसारखे तळले जातात। हे वडे किंवा बॉल्स तळल्यावर छान फुलतात, थोडेसे मोठे होतात। तर बॉल्स तळून झाले, छान असा सोनेरी रंग आलाय, मस्त दिसतायत। आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ। तयार झाले मस्त कुरकुरीत उपवासाचे बॉल। अगदी झटपट उपवासाचा पदार्थ बनवून तयार होतो। कुठेही पूर्वतयारी करावी लागत नाही। लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे उपवासाचे बॉल्स सर्वांनाच आवडतील। तुम्हाला एक बॉल्स तोडून दाखवते, तर पहा, वरून मस्त कुरकुरीत, आतून मस्त सॉफ्ट हे उपवासाचे बॉल्स तुम्ही कोणत्याही चटणीसोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता। खूपच चविष्ट लागतात आणि बनवायला तर एकदम सोपे आहेत। तर तुम्हीही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या अनुमधू किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत।